आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन व हनुमान बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने देवमाळी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली। आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन व श्री हनुमान बहुउद्देशीय सेवा संस्था वार्ड नंबर 4 देवमाळी यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून देवमाळी सरपंचा पद्मा सोळंके, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, पोलीस ठाणेदार सदानंद मानकर, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानजोडे, सुरेश प्रजापती, संजय डोंगरे, राजेंद्र मुंडे, भास्कर चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण सामाजिक उपक्रम संपन्न झाला। नागपूर प्रमाणेच एक दिवस जुडवा नगरी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेच्या जिद्दीने भविष्यात ग्रीन सिटी म्हणून नावलौकिक करणार असे मत पोलीस ठाणेदार सदानंद मानकर यांनी मांडले। तर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड बोलले की आदिवासी पर्यावरण वन विभाग तथा वृक्षमित्र नागरिक यांच्या पुढाकाराने आपण येथे सर्व देशी वृक्ष लागवड केली आहे, ज्यामध्ये येथे विशेषतः कडुनिंब, आंबा, सिसू, आवला ही पर्यावरण पूरक झाडे लावलेली आहेत। आपण सर्व मिळून जर संवर्धन व संगोपन केले तर एक दिवस नक्की आपले शहर हे हिरवे शहर होणार। सदर वृक्षारोपण अभियानकरिता आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन वन विभाग श्री हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी अजय जवंजाळ, गणेश होले, चंदू बनकर, पुष्पक इंगडे, गिरीश भोयर, प्रवीण उभड, यश शुक्ला यांनी विशेष प्रयत्न केले। तर वृक्षारोपण व संवर्धन बाबतची माहिती योगेश खानजोडे यांनी विशद केली। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।